नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला गाजर, मुळा आणि मिरची याचे आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर आधी आपण इथे सगळ्यांची याची साल काढून घेणार आहोत. साल काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारण कसं असतं की त्याला माती असते. तर मुळासुद्धा मातीमध्येच असतो आणि गाजरसुद्धा मातीत असतं. त्याच्यामुळे आपण ह्या दोघं गोष्टी आधी साल काढून घेणार आहोत आणि मग स्वच्छ गरम पाण्याने धुवून टाकणार आहोत. 2 ते 3 पाण्याने इथे धुवून टाकणार आहोत. मागचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे आणि हा स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि त्याचे मग आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत. तर तसं इथे गाजर पण घेतलेलं आहे. गाजरला पण माती लागलेली असते खूप आणि त्याच्यामुळे आपण ती तर असं पद्धतीने आपण याच्यावरची सगळी साल काढून घेतलेली आहे. बघा, आता स्वच्छ गरम पाण्याने 2 ते 3 वेळा धुतलेले आहेत आणि छान हे कपड्याने पुसून घेणार आहोत आपण. त्याच्यातली पूर्ण माती निघून गेलेली आहे आणि मग त्याचे आपल्याला आता छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि असे तुकडे करून आणि असे लांब लांब तुकडे करणार आहोत. आधी मी छोटे गोल गोल तुकडे करून घेतले आणि हे बघा, असे लांब लांब आपल्याला प्रत्येकाचे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण गाजर, मुळा आणि मिरच्या हे असे तुकडे करून घेतले आणि 15-20 मिनटं उन्हामध्ये त्यांचं पाणी सुकस्तू उन्हात ठेवलेलं होतं आणि सकाळी केलं होतं आणि दुपारी 1-1.5 तासानंतर आपण हे लोणचं तयार करायला सुरुवात केली. तो गॅस वाळून गेलं. तर इथे गॅसवर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण इथे सगळ्यात आधी राई टाकलेली आहे. तर तुम्हाला जितका मसाला करायचा तेवढं, आता मी एक छोटा जो पोहे खायचा चमचा असतो तेवढं घेतलं आहे. तर थोडीशी मेथी घेतलेली अर्धा चमचा. त्याच्यानंतर इथे बडीशोप घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे आणि आपण तिखट आणि मीठ ते नंतर टाकणार आहोत. त्याच्यासाठी तिखट आणि मीठ आपण तर हे छान असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे थोडं कढईत हे थोड्या वेळ असं परतून घेतलेलं आहे आपण आणि त्याचा असा वास सुटायला लागला की ते आपण इथे काढून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये धने पावडर किंवा अख्खे धनेसुद्धा टाकू शकतात, पण मला धने आवडत नव्हते त्यामुळे मी धने टाकलेले नाही आहेत. तर हे अशा पद्धतीने आपण इथे भाजून घेतलेलं आहे. हे भाजून झालेलं आहे आपलं. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर आपण इथे गॅस बंद करून दिलेला आहे. आता आपण इथे गार झालेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला आता त्या वाटणामध्ये इथे आपण 2 चमचे तिखट टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत. आपल्या चवीनुसार आपण याच्यात तिखट आणि मीठ किंवा तुमच्याकडे चिली पावडर असेल तर तुम्ही चिली पावडरसुद्धा टाकू द्या. आणि ते आता आपण मिक्सरमधून दळून घेणार आहोत. आपला मसाला तयार झाला आहे. इथे आपल्याला जितकं लागतं तेव्हा मोठ्या 2 पळी असं तेल टाकलेलं आहे अंदाजाने. त्याच्यानंतर तेल छान तापू दिलेलं आहे. तेल मस्त तापल्यानंतर तेलाच्या थोड्या वाफा निघत होत्या आणि तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. आपलं तेल छान तापलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते आपण तापल्यानंतर थोड्या वेळ गार दिलेलं आहे आणि मग आता त्याच्यात लसूण टाकलेलं आहे. लसूण छान तळून घेतलेला आहे. लसूण तळल्यानंतर आपण ह्या ठिकाणी लसूण तळून घेतला. त्याच तेलामध्ये आपण जे मसाला तयार केला तो मसाला टाकला आणि नंतर आपण तिथे गाजर, मुळा आणि मिरची ते टाकून घेतलेलं आहे. तेलामध्येच टाकले. लसूण तळल्यानंतर लगेच तिखट त्याच्यात जो मसाला तयार केला तो टाकला आणि त्याच्यानंतर लगेच आपण हे गाजर, मुळा आणि मिरची टाकलेली आहे. माझ्याकडनं मोबाईल बंद झाल्यामुळे मला तुम्हाला टाकताना दाखवता नाही आलं, पण अगदी सोपं आहे. त्याच याच्यात थोडं गार झालेलं असतं. तर लसूण तळलेला होता त्याच्यातच आपण तो मसाला टाकून घेतला आणि त्याच्यानंतर हे गाजर वगैरे आणि मग नंतर आता आपल्याला जर लोणचं टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी व्हिनेगर मिळतं बाजारामध्ये. ते आणून 1 चमचा जर टाकलं तर छान असं तुमचं लोणचं 2-4 आठवडे किंवा तुम्हाला जास्त करून ठेवायचे तरी ते टिकतं.
आणि अशा पद्धतीने इन्स्टंट लोणचं खूप सुंदर आणि स्वादिष्ट चव लागते.